तर मित्रांनो, मी सकाळी उठून आता उठलेलो आता आणि आता जायचं आहे कोकणामध्ये. तर सकाळी सकाळी उठून आता मी आताचे 8-9 वाजलेले सकाळचे आणि आता मी घराच्या बाहेर निघणार आहे. तर पुढे डायरेक्ट तुम्हाला गाडीत गेले. नमस्कार मित्रांनो, आज सकाळी उठल्यानंतर खूप मोठा प्रश्न निर्माण झाला. तर सकाळी सगळे मित्रांनी म्हणले आंघोळ करायची. तर आंघोळ करायची कुठं, त्यासाठी आम्ही बसलो गाडीत. सगळ्यात आधी गाडीत बसलो. तर आमचा प्लॅन ठरला. तर यांना पाहू शकता, विचारू शकता जायचं कुठं. मोठा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आम्ही एक मोठा निर्णय घेतला आणि आज आम्ही दिवेगर या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी जात आहे. आमचे मित्र तुम्ही बघू शकता. आमचे मित्र बघू शकता बघा, सकाळ सकाळी आंघोळ करायचे. तर असे पारूच्या ठिकाणी आम्ही आता चाललोय फक्त समुद्राच्या खाऱ्या पाण्यात आंघोळ करण्यासाठी. तर पाहू शकता समोर आमच्या. तर पाहू शकता आमचे किंग मेकर सागर भाऊ काढे आणि इकडे पाहू शकता आशुतोष भाऊ शेळके. नाही ते मला माहिती होती, ते बरं झालं. तर हे पाहू शकता अशा प्रकारे आम्ही चाललेलो आहे. आणि मित्रांनो पाहू शकता हे वैतागलेले चेहरे, अर्धे तर झोपलेले आहेत. तामिनी घाटात आल्यावर आशुतोष भाऊचे स्मित हास्य पाहू शकता. तामिनी घाट पाहून असं तामिनी घाट पाहून बघा. तर यांचा बघा चेहरा बघा किती खुश झालाय कोकणात जायचं म्हणून. तर बघा कोकणाचा आता तामिनी घाटामध्ये आलेलो आहे. तर आणि घरी मी सांगितलं होतं मला. तर मित्रांनो मी आलो होतो असं सहज. तर घरी सांगितलंय मी खारवड्याच्या मसोबाला जायचं आणि मित्रांनी आणलंय मला डायरेक्ट कोकणामध्ये. तर आंघोळ नाही केली मी, कपडे नाही आणले. आता कारण मित्रांनो देवाच्या घरी आंघोळ केल्याशिवाय आम्ही जात नाही. त्यामुळे पहिली कोकणात आंघोळ मग देवाचे दर्शन. व्हिडिओ बघत राहा एंडिंग पर्यंत. बाकीचं तुम्हाला कोकणामध्ये आम्ही गेल्यानंतर बाकीचं तुम्हाला पुढचं परफेक्ट नियोजन तुम्हाला समजेल. धन्यवाद. तर मित्रांनो पाहू शकता आम्ही आलोय असंच कोकणामध्ये थांबलो होतो आणि पाहू शकता खूप मोठं असं धरण आहे. समुद्राच्या कडे आलोय आणि पाहू शकता पोरं काही थांबत नाहीये. पाहू शकता मित्रांनो पाहू शकता असं अर्ध्या रस्त्यात आता कोकणाजवळ आम्ही पोहोचलेलो आहे. तर पाहू शकता घाटे पाहू शकता गाडीचे आमचे हेवे ड्रायव्हर कसला घाण गाडी पळवते. तर आलो आम्ही कोकणामध्ये. तर काही थोड्या वेळातच आम्ही कोकणामध्ये पोहोचल. त्यानंतर पुढचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा काय ना. हे पाहू शकता असं आलोय आता कोकणामध्ये पोहोचण्याच्या थोडस काही अंतरावर राहिलेलं आहे. तर भाऊ पाहू शकता खूप मूड मध्ये आलेला आहे आणि कोकणाच्या घाटेमध्ये भाऊ आता डायरेक्ट गम मध्ये गेलाय. अजून तर कोकणात पोहोचायचे. पाहू शकता आमचा भाऊ गममध्ये पोरला गममध्ये गेलाय आणि की भाऊला किती गम आहे बघू शकता. कोकणात जायच्या आधी भाऊ आता गममध्ये बसला डायरेक्ट. तर नेक्स्ट ब्लॉग मित्रांनो नक्की बघा, त्यामध्ये फुल व्हिडिओ टाकलेला आहे आणि पूर्ण कोकणामध्ये गेल्यानंतर जे काही एन्जॉयमेंट केली आहे त्याचा व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये राहील. तर